नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सीजेपीच्या आंदोलनाला पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर्सचा पाठिंबा. भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्यापेक्षा स्वतःच्या देशात पोहोचल्या जाणाऱ्या दहशतवादावर लक्ष केंद्रित करावं असं रणधीर जयस्वाल यांचं पाकिस्तानला उत्तर. नीट यूजी पेपर लीक प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई. शिवराज मोटेगावकर यांच्यासह एकूण 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026च्या सेमीफायनलमध्ये प्रीती पवार आणि प्रिया घंगसाज यांचा प्रवेश. आयर्लंडच्या निकोल क्लाइडला तर स्कॉटलंडच्या निया मिशेलला हरवून प्रीती आणि प्रियाने रचला इतिहास. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेणं. देवेंद्र फडणवीसांचा आदेश. विहित समित्यांद्वारे हे गुन्हे खटले मागे घेण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू असून तरुणांना मिळाला दिलासा. माधुरी हत्तीनीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी राजू शेट्टींनी केलं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण. 13 सप्टेंबरपर्यंत माधुरी न परतल्यास वर्षा निवासस्थानी मोर्चा काढण्याचा राजू शेट्टींचा इशारा. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीच्या रखडलेल्या निवडीचा मुहूर्त ठरला. निवडीसाठी 6 ऑगस्टला विशेष सभेचं आयोजन. राजकीय हालचालींना वेग. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. तटकरे मोदींच्या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या 18 वर्षाखालील विद्यार्थी आंदोलकांची सुटका करा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. उल्हासनगर अंबरनाथ दरम्यान रुळावर लोखंडी बॉक्स. मोटरमन गार्डच्या सतर्कतेनं मोठा रेल्वे अपघात टळला. सीएसटी लोकर वेळेत थांबली. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय. विदर्भात वादळी वाऱ्यासह अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता. पुढील 48 तास महत्त्वाचे. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.